स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. दोन बैल शिवळामध्ये जुंपून कलंदर बाबाच्या टेकडीला त्या हौशी शेतकरी जे आहेत ते पळवत असतात. पाळलेली जनावरं आहेत, पाळलेले बैल आहेत. त्या बैलांच्या बरोबरीनं या नवीन खरेदी केलेल्या बैलांना त्या टेकडीला पळण्याचा सराव व्हावा, यासाठी जानेवारी महिन्यानंतरच रविवारी आणि गुरुवारी शिवळा पळविण्याचा सराव शेतकरी करीत असतात. अकरावी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. चैत्र शुद्ध अष्टमीला लेंगरे गावची आराध्य दैवत पीर लाल शाहबाज कलंदर बाबा यांचा उरूस भरतो आणि त्याच्याबरोबर 8 दिवस अगोदर चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवळा पळवण्याचा कार्यक्रम होत असतो. तर ह्या शिवळा म्हणजे काय आहे, तर 2 बैल शिवळामध्ये जुंपून कलंदर बाबाच्या टेकडीला त्या हौशी शेतकरी जे आहेत ते पळवत असतात. पण अचानक आणलेला बैल जर टेकडीला पळवायचा म्हटलं तर ते मुक जनावर आहे, इकडं तिकडं भरकटू शकतं. त्यामुळं त्याला त्या टेकडीला पळण्याचा सराव व्हावा, यासाठी साधारणपणे आपल्या भागातली जनावरांची मोठी यात्रा म्हटलं तर खरसुंडीची यात्रा असते. तिथं बैलांचा मोठा बाजार भरतो. त्या बाजारातून बैलांची खरेदी केली जाते आणि शेतकऱ्यांकडं असणारी त्यांची जी काही परंपरागत जनावरं आहेत, पाळलेली जनावरं आहेत, पाळलेले बैल आहेत, त्या बैलांच्या बरोबरीनं या नवीन खरेदी केलेल्या बैलांना त्या टेकडीला पळण्याचा सराव व्हावा, यासाठी जानेवारी महिन्यानंतरच रविवारी आणि गुरुवारी शिवळा पळविण्याचा सराव शेतकरी करीत असतात. त्यासाठी त्या बैलांची नवीन आणलेला बैल, साधारणपणे आपण संस्कृतीमध्ये आपल्या एखादं वाहन नवीन घेतलं, एखादी नवीन वस्तू घेतली, घर नवीन बांधलं तर त्याची पूजा करतो. तसं बैल नवीन घेतला की तो गावातून त्याची पूजा करून वाजत देवाला नेला जातो. त्याची मिरवणूक काढून मग तो शिवळा पळवून प्रात्यक्षिक शिवळा पळवण्याचं सुरू होतं आणि त्या बैलाला प्रॅक्टिस व्हावं यासाठी पुढच्या 1-2 महिन्यात ते 2-3 वेळा त्या शिवळा त्या खडीला पळवल्या जातात. साधारणपणे यात्रेच्या बरोबर 15 दिवस अगोदर पिराच्या दर्ग्याला चुना चढवण्याचा कार्यक्रम असतो. त्यासाठी भट्ट्या लागतात. तो चुना त्या भट्ट्यामध्ये भाजला जातो. त्या दिवशीपासून ह्या शिवळा परत बंद होतात. तिथून पुढं कुणीही शिवळा पळवत नाही. त्याच्यानंतर थेट पाडव्या दिवशी शिवळा पळवल्या जातात. त्यामुळं भट्ट्या लागण्यापूर्वी शेतकरी 3 ते 4 वेळा ह्या शिवळा पळवतात. आता ही जी बैलं आहेत ही शेतकऱ्यांनी अतिशय प्रेमानं आणि फार मेहनतीनं ती बैलं जोपासलेली आहेत. त्या बैलांना यात्रेत पळवण्यापूर्वी 1 महिनाभर अगोदर कुठलंही मेहनतीचं काम लावलं जात नाही. त्यांना विश्रांती दिली जाते. त्यांना स्वच्छ धुवून त्यांची स्वच्छता, त्यांचा खुराक महत्त्वाचा, दूध, पेंड, चांगल्या प्रतीची वैरण, हे तर म्हणजे शेतकरी हा बळीराजा आपण म्हणतो, तो जीवापाड जनावरांवरती प्रेम करत असतो आणि बैलांच्यावरती त्यातल्या त्यात पुन्हा त्यांचं प्रेम जास्त असतं. आणि ही मेहनतीची बैल
ज्यावेळी चैत्रशुद्ध अष्टमीला पिराच्या टेकडीवरती गाडे पळवण्याचा कार्यक्रम असतो. हा गाडे पळवण्याचा कार्यक्रमसुद्धा कुठलीही स्पर्धा नाही, कुठलंही बक्षीस नाही, तरीही हे गाडे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि ज्या शेतकऱ्याचा गाडा चांगल्या पद्धतीनं आणि थेट गेला त्याला वर्षभर बरकत मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्या शेतकऱ्याची श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेपोटी ते भाविक मोठ्या भावनेनं श्रद्धेनं त्या ठिकाणी पिराच्या टेकडीला गाडे पळवत असतात. हा सण हिंदू मुस्लिम बांधव हा उरूस अत्यंत एकोप्यानं आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये साजरा करतात. शेकडो वर्षाची याला परंपरा आहे. याच्यासाठी मानाचे गाडे पहाटे पळवले जातात, गलफ असतो, मानाच्या चादरी असतात, भाविकांच्या श्रद्धेनं घातलेल्या चादरी असतात, नवसाच्या चादरी असतात. संदलच्या रात्रीला मोठी मिरवणूक निघते. सर्व प्रकारच्या वाद्यांची प्रात्यक्षिक लेंगऱ्यामध्ये होत असतं. अगदी सनई चौघड्यापासून बँड बेंजो आणि बेदिक शाहिरीपर्यंतचे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात. पारंपरिक तमाशा आहे. अलीकडच्या काळामध्ये नवीन निघालेला लावणीचा शो असेल किंवा कवालीसारखा कार्यक्रम असेल, असे अत्यंत बौद्धिक, अत्यंत चांगलं कुस्तीचं मैदान, शारीरिक कष्टाला आणि बळाला प्रेरणा देणारी आणि सर्व कलांना प्रोत्साहन देणारा असा हा लेंगरेचा उरूस आणि यात्रा आहे. तर या यात्रेमध्येची जी परंपरा ही शेकडो वर्षांची आहे आणि या परंपरेला अनुसरून त्या मुक्या जनावरावरती जीवापाड प्रेम करणारे शेतकरी हे एका श्रद्धेपोटी त्या ठिकाणी बैल पळवत असतात. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.